नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे. बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांकरता रिक्त जागा भरण्याकरता पदानुसार पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. याकरता अंतिम दिनांक आहे 15 मार्च 2025. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओविषयी अधिक जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये पोस्ट किती आहे, याच्यामध्ये वॅकन्सी किती एकूण निघालेल्या आहेत, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या एकूण वॅकन्सी किती आहेत, आणि त्यानंतर तुम्हाला कशा प्रकारची त्याच्यामध्ये परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारचं तुम्हाला पेमेंट मानधन देण्यात येणार आहे, वयाचा क्रायटेरिया काय आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या रोजगार कट्टा या नोकरीविषयक माहिती देणाऱ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जाणून घेऊयात याच्यामध्ये जागांची व्हॅकन्सी कशी निघालेली आहे. बिहार या राज्यामध्ये व्हॅकन्सी आहे, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, त्यानंतर झारखंड, कर्नाटका, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आहे. त्यानंतर ओडिसा आहे, राजस्थान, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि वेस्ट बेंगॉल अशा मिळून एकूण 400 पदांच्या याच्यामध्ये रिक्त जागा निघालेल्या आहेत. यासाठी वयाचा क्रायटेरिया जो आहे तो आहे 20 ते 28 वर्ष तुमचं असणं आवश्यक आहे आणि भारताचा नागरिक असणं देखील आवश्यक आहे. त्याच्यामध्ये SC/STसाठी 5 वर्षांचं, तसेच OBCसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन देखील देण्यात आलेलं आहे. अनाथांसाठी तसेच डिसेबिलिटीसाठी सुद्धा 10 वर्षाचं याच्यामध्ये रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. सो याच्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत, तुम्ही प्रॉपरली चॅलेंज करा. त्यानंतर तुम्ही संपूर्ण कंडिशन्स पहा आणि हे झाल्यानंतर तुमचं याच्यामध्ये बँकेत सिलेक्शन होईल. आणि हे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला प्रोसिजर कशी असणार आहे बघा. याच्यानं सगळ्यात पहिले तुम्हाला 100 प्रश्न 100 मार्कासाठी विचारले जाणार आहेत. इंग्रजीचे 25, त्याच्यानंतर कॉम्प्युटर नॉलेजचे 25, क्वांट्स अँड रिझनिंगचे 25 आणि जनरल अवेअरनेसचे 25 असे म्हणून एकूण 100 प्रश्न 100 मार्कासाठी विचारले जातील. याच्यामध्ये ज्याचा रँक चांगला येईल त्याला 12,000 रुपये स्टायपंड देण्यात येईल एका वर्षासाठी. आणि याच्यामध्ये एका वर्षाचं तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्राम असणार आहे. तसेच तुमचं जॉईंट सर्टिफिकेशन देखील केलं जाईल. याच्यामध्ये फायनल सिलेक्शन तुमचं जर झालं तर तुम्हाला त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स द्यावे लागतील, जसं की SSC 10वी 12वीचं मार्कशीट, त्याच्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स, त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तुमचं इन्कम सर्टिफिकेट, डिसेबिलिटी सर्टिफिकेट आणि अदर रिलेव्हंट डॉक्युमेंट्स तुम्हाला जे आहेत ते सगळे तुम्हाला द्यावे लागणार आहेत. आता अप्लाय कसं करायचं बघा. अप्रेंटिसशिप विथ बँक ऑफ इंडिया असं जो तुम्ही एक पोर्टल आहे त्याच्यावरती जायचं आहे. nats.education.gov.in ह्या पोर्टलवरती जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झामसाठी तुम्ही पात्र व्हाल. मग ते पात्र झाल्यानंतर तुमचं जे काही सर्टिफिकेशन्स आहेत ते सगळे तुम्हाला द्यावे लागणार आहेत. सो तुम्हाला जर ही जी फी आहे ते PWBDसाठी कॅन्डिडेटसाठी 400 आणि GST द्यावे लागणार, SC/STसाठी 600 आणि GST आणि अदर कॅन्डिडेटसाठी 800 आणि GST अशा प्रकारचं पेमेंटचं ह्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. तुम्हाला एक्झामची फी त्याच्यामध्ये ती द्यावी लागणार आहे. मग जनरल इन्स्ट्रक्शन्सच्या याच्यामध्ये जे आहेत ते तुम्ही नंतर रीड डाऊन केल्या पाहिजे. तर तुम्हाला सगळ्या शेअर करतो. त्यानंतर तुम्हाला अगदी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे फॉर्म कशा प्रकारे असणार आहे. मग तुम्हाला SC/ST कास्ट सर्टिफिकेटचं तुम्हाला मेन्शन आहे. त्याच्यामध्ये सेल्फ अटेस्टेड सगळे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला OBCचे किंवा डॉक्युमेंट्स असते ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करायचे आहेत. यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट एका व्हॅलिड ऑफिसरची सही शिक्क्यानुसार तुम्हाला द्यायचे आहेत. सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी असेल तर ती सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायची आहे. कोणत्या प्रकारची डिसेबिलिटी आहे, किती वर्षापासून आहे, आणि मग त्याचे सगळे सेल्फ अटेस्टेड ट्रू कॉप्या वगैरे सगळं जमा करायचे. आणि सगळे डॉक्युमेंट जमा करून तुमची सही आणि जे फोटो अटॅच करून तुम्हाला ऑनलाईन सबमिट करायचे आहेत. सो त्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.